सद्गुरु तम नमामि. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, या त्या ठिकाणी निज रूप तुमचे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी. सद्गुरु तुमचे पाय दोन्ही कृष्ण वंदे जगद्गुरु. महिन्याच्या कार्यक्रमानिमित्त तुमच्यातला कोणीतरी तयार व्हायला पाहिजे असं मला वाटतंय. पण तुम्ही कोण पुढे यायला तयारच नाही. मलाच इथं झोपता, माझंच ऐकता, मलाच बोलावं लागतं. पाठीमागे जे सांगितलं तेच मी परत सांगतो, तेच रिपीट सांगतो. आणि तेच तुम्ही ना तेच कौतुकाने ऐकता. खाली बराच विषय झाला, आमचं तासभर चाललो होतो. म्हणलं आता येणार नाहीत तुम्ही लोक. आम्ही खालीच पूर्ण करणार होतो. हा, मला उशीर झाला, मला माफ करा. हा, उशीरच झाला, मला निघायलाच उशीर झाला. पहिलं तर मला निघताच उशीर झाला. मला हरिभाऊचा फोन आला तेव्हा आम्ही निघालोच होतो. ये मजची स्तव झाली, परी म्या नाही केली. ऐशी जो जाणतले तो सुटला जा. बरेच दिवस बऱ्याच परमार्थ करत असताना देहाची अवस्था कधी सुटत नाही. नीट ऐका. माझ्याकडनं हे झालं, माझ्याकडनं ते झालं, माझ्याकडनं ते झालं, माझ्याकडनं ते झालं. मी करतो मी करतो मी करतो मी करतो मी करतो ही भावना बद्ध जीवाला किंवा मुमुक्षुला किंवा साधकाला सुद्धा तयार होते. आता पंढरपूरला वारीला जाताना तुम्ही सहज विचारा पांडुरंगाला, पांडुरंग कधी जायचं वारीला? गेली 15 वर्ष झालं मी जातो. आणि माझे ह्या नंबरची माझी पालखी, हे मी करतो, हे परमार्थिक मी करताय. महिन्यातनं मी 4 कीर्तन करतो, हे परमार्थिक मी करताय. आणि संसारिक मी करता तर मी एवढं केलं, माझ्यामुळे हे चाललंय. मी आहे म्हणून तुम्ही जगताय, मी नसतो तर तुम्ही जगलं नसते. हे संसारिक जीवाचं आहे. आणि परमार्थिक मी करताय, मी व्यासपीठ चालक आहे, मी आळंदी पंढरपूरचा पालखी चालक आहे. आता मला दिवसभरात 2-4 तरी भेटतात. महाराज यायचं का नाही पंढरपूरला, महाराज यायचं का नाही पंढरपूरला, महाराज निघायचं का नाही पंढरपूरला. म्हणजे ह्या लोकांनी असं ठरवलंय. मी त्यांना चुकीचं म्हणत नाही की वर्षातनं एक वेळा पंढरपूर गाठायचं, पंढरपूरला जाऊन यायचं, झालं आम्ही वारकरी. पण जोपर्यंत तुम्हाला करता हा भाव कोण करताय हे कळत नाही, तोपर्यंत तुम्ही तो भाव तुमच्याकडेच ठेवणार आहे. जोपर्यंत तुमचा करता भाव कोण आहे, सकाळी उठल्यानंतर उठून काम करत असताना रात्री झोपेपर्यंत आणि रात्री झोपल्यापर्यंत पासून सकाळी उठेपर्यंत कोण करते हे ह्याचा शोध जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्ही आणि मी सुखी बी होणार नाही, समाधानी होणार नाही आणि शांतीला प्राप्त बी होणार नाही. तुम्ही आणि मी काही वेगळा नाही, मी पण त्यातच आहे. आता प्रवचन कुणाचं झालं म्हणलं तर पायरी उतरताना मी म्हणणार काही अड्याने उतरतं, माझंच झालं ना, नाही का? म्हणजे तिथेही मी माझा मी सोडत नाही. तसं तुमचा जो जीवपणा आहे, तो जीवपणा आहे ना, जन्माला कारण आहे 1, दुःखाला कारण आहे 2, दुःखाला कारण आहे 2, जन्माला कारण आहे 1. जन्माला कारण सुद्धा तो मी पण आहे आणि दुःखाला कारण आहे तो. म्हणून सद्गुरु जीवनात आला. आता मी तेच 24 काढली होती. आता हृदय आपुले चौथाळूने भले, वरी बैसू पावले सद्गुरूंचे ते नमस्कार. ते पावले. आता कुठले पावले?
पहिलं कुठले सद्गुरू हे समजून घ्या. आता ताईंनी सांगितलं आम्ही मंदिरात गेलतो. आता मंदिरात गेलतो म्हणल्यावर मला माझ्या बरोबर तुम्ही पण हसले, ज्यांना ज्यांना मंदिर कळलंय तुम्ही पण हसले. का हसले? की मंदिर मी कीर्तनात उभ्या सांगत असतो, देवामध्ये मंदिर आहे. हे जोपर्यंत ठाम होत नाही ना तुम्ही, देवामध्ये मंदिर आहे म्हणजे देव सगळ्यांमध्ये आहे, ओतप्रोत आहे. जळी तळी भाषाने तुम्ही ऐकला, भरून उरलाय. त्याला प्रमाण अनेक आहे. हरी येथे रे, हरी तेथे रे, हरी विन नाही रिथे रे, किंवा हरिपाठाचं प्रमाण भरला घनदाट हरी दिसे. दिसतो का? दिसत नाही. दिसत नाही, अनुभवाची गोष्ट आहे. तर ते दिसण्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल? तुम्हाला सद्गुरू कडनं जाऊन ज्ञानच घ्यायला लागेल. तुम्हाला दिसण्याचं ज्ञान घ्यायला लागेल. जेव्हा दिसण्याचं ज्ञान तुम्हाला मिळेल ना, तेव्हा तुमचा निश्चय होईल ना, त्यावेळेस तुम्हाला मंदिर देवामध्ये दिसेल. नाहीतर तो जोपर्यंत ज्ञान नाही मिळत ना, तुम्हाला देव मंदिरात दिसेल. तुम्हाला बघा, कळते का माझी भाषा? जोपर्यंत तुम्हाला सद्गुरूकडनं ज्ञान मिळत नाही तोपर्यंत तुम्ही अज्ञान राहता, आणि अज्ञान राहिल्यामुळं तुम्हाला मंदिरात देव दिसतो. ते बी तुमच्या कल्पनेचा देव आहे. तुम्ही ज्या जातीमध्ये जन्मला, तुमच्या आई वडिलांनी जे संस्कार करून सांगितले की तुम्हाला खंडोबा आहे, तुम्हाला घोड्यावरचा ज्योतिबा आहे, तुम्हाला पालीचा खंडोबा आहे, तुम्हाला आमका खंडोबा आहे, मग तुम्ही त्या देवाला जाता. नाही तुमच्या आईने सांगितले की आपल्याला देवी एखाद्या, त्या देवीला जाता. देवीला जाता, वर्षात एक वेळा द्यावं लागत. त्याच्यात पाठीमागं बी अजूनही की माझं सुख दुःख काहीतरी नको व्हायला म्हणून जातो. जायला पाहिजे. मला एक जणांनी सांगितलं, म्हणले तुम्हाला कळतं काय? नुसतं बुक्का लावता, गळ्यात माळ घालता, आणि तुम्हाला अजून कुलदैवत नाही माहिती. आता मला नाही वाटत मला कुलदैवत माहिती नाही म्हणून. हा, नाथबाबांनी बरं कुलदैवत विसरायला नाही सांगितलं. नमन करावे कुलदैवताची, माता पितराशी सर्व भावे. अंडरलाईन, कुलदैवत पाहिजे. पण जोपर्यंत चराचरामध्ये देवत्व पाहिलं, चराचरामध्ये त्याला स्थिर करून घेतलं, मग हिथं चराचरामध्ये स्थिर करायला बुद्धीत स्थिर केला पाहिजे. कुठं केला पाहिजे? बुद्धीत. मग बुद्धीत जेव्हा स्थिर होते, मोबाईल बंद करून टाका परत आहे, नाहीतर खाली जा बोलून या. बुद्धीत स्थिर करायला पाहिजे. जोपर्यंत बुद्धीत स्थिर होत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला देव कळणारच नाही. तुम्हाला मी करता हा भाव राहील, मी करता हा भाव राहीलच. तुम्हाला देव पाहिजे का सुख पाहिजे हा विषय खाली चालला होता. तुम्हाला सुख पाहिजे का देव पाहिजे? आता मी सांगा. तुम्हाला सुख पाहिजे. तुम्हाला कशाची गरज आहे? सुखाची गरज आहे. आणि सुख आहे देव, आणि देव आहे संतांकडे. असा फेर आहे. तुम्हाला सुखाची गरज आहे ना, ज्या सुखासाठी तुम्हाला क्षणिक सुख भेटल संसारात. तुम्ही लय थकलात, घरी आलात, अंग दुखतंय, दिवसभर थकान झाली, क्षीण झाले, डोळे धाकायला लागले, त्यावेळेस तुमच्या बायकोने एक कप चहा दिला ना, एक ग्लास पाणी दिला ना, तुम्हाला इतका आनंद होईल, बरं वाटलं. बरं का? का बरं? ते क्षणिक सुख आहे. संसारात प्रत्येक गोष्टीमध्ये क्षणिकच सुख आहे. परत त्याची अभिलाषा दुप्पट होणारी, परत दुप्पट होणारी. तुम्ही संसारात जी गोष्ट कराल ना, त्याची इच्छापूर्ती तुमची पूर्ण नष्ट नाही होणार, त्याची दुगना होणार, दुप्पट होणार. दुप्पट जरी केले तर चारपट होणार. संसारातलं सुख क्षणिक आहे, कायमस्वरूपी नाही. पण परमार्थात सुख नावाची वस्तू देव आहे. आणि देव आहे ना, काय करतो आपण? मनाने करतो. मनाने न करता संतांच्या मार्गाने जर केले तर तुम्हाला देव आणि सुख एकच मिळत. देव आणि सुख एकच आहे. सुख म्हणजेच देव आहे, आणि देव म्हणजेच सुख आहे. सर्व सुखाचे आगर. तुम्ही ऐकलात ना? पहिलंच अभंगाचं पहिलं चरण आहे, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. जनाबाईंनी सांगितले, जनी म्हणे शालिंगर, की हे देव सर्व सुखाचा आगर आहे. किंवा तुकोबार आहे काय म्हणतात, सर्व सुख देव आहे. मग तुम्हाला सुख पाहिजे ना, तर तुम्हाला अंतर्मुख होणं गरजेचं आहे. कसं?
अंतर्मुख. अंतर्मुख कधी व्हाल तुम्ही? आता बहिर अवस्था आहे आपली. आपण सुख शोधतोय का? अजिबात सुख शोधत नाही. आपलं खावं प्यावं ल्यावं नेसावे, हप्त्यातनं देवाला वेळ आहे तेव्हा मग मंदिरात जाऊन यावं. आज त्यातले बी ठरवले, बायकोनी सांगितलं आज गुरुवार आहे, आज दत्तात्रयाला जायचंय, आज सोमवार आहे, आज कुठं जायचंय, वाघेश्वरला जायचंय. बायकोनी सांगितले ते वाघेश्वरला जाऊन येऊ. बरं चला. काय फरक झाला? काहीच फरक होत नाही. काही फरक होत नाही. येताना म्हणते अजून आपण येतो गोलकप्पे खावं का काय. म्हणजे मी आमचं सांगतो, तुमचं नाही. तुमचं तुम्ही बघा बरोबर आहे का काय. येताना म्हणते आपण आता तुम्ही देवाला गेलते ना, देवाला गेलते ना, माझी इच्छा देवच झाला पाहिजे होता, देव पाहोय अशी गेलो, देव होऊन ठेवलो. तो खूप बरा एकदा पंढरपूरला गेले ना, परत आलेच नाही. माझ्या यादीत आहे, माझ्या यादीत महाराज तू खूप बरा पंढरपूरला गेले, आलेच नाही. तुका पंढरीशी गेला नाही, परतून आला. आपण अनेक वेळा पंढरपूरला गेलो आणि शानशीर सांगत आलो, गेला या आणि मी पंढरपूरला गेलतो, या बत्ताशे मी पंढरपूरला गेलतो, या बत्ताशे मी पंढरपूरला गेलतो. पंढरपूरला गेलाच नाही तो तीर्थाटन करायला चंद्रभागेत गेला, हातपाय तोंड धुले, नामदेवबाईचं दर्शन घेतलं, पंढरपुरात त्या विठ्ठलाचं बी दर्शन घेतलं, प्रदक्षिणा घातल्या, परत दर्शन घेतलं. ही कल्पना गृहीत धरून पुण्याला आला, पण दर्शन नाही झालं. दर्शन कधी होईल माहिती का? ज्यावेळेस तुकोबर आहे तिथं गेले ना आणि देव मागितलं. काय तुकोबर आहे काय मागितला? देव मागितला, देव घेऊन आले. देव घेऊन आले. तुम्ही बाबा म्हणायचे भाजीची जोड बघायला जाता, घेऊन यायला येता. भाजीचा आधी तुम्ही बघायला जाता का घेऊन येता? घेऊन येता. तुकोबा देव गेले आणि देव घेऊन आले. आवलीला सांगितलं बघ देव घेऊन आलो. देव आणलाय घरी. त्यावेळेस तुकोबर यांना ना सोबत, आता कुठे आहे देव म्हणले, काय माझ्या सोबत आहे, झळी स्थळी पाशाने. मग मी म्हणतो सगळ्यांना संतांना देव पाहिला दिसला, तुम्हाला दिसत नाही म्हणजे काहीतरी कल्पना आहे. तुम्हाला मला दिसत नाही. गाढवात नाथबाबांनी गाढवात पाहिला, नामदेव महाराजांनी गायमध्ये पाहिला, कुत्र्यामध्ये पाहिला, आहे की नाही? नाथबाबांनी गाढवात नाही पाहिला. कुठलं पाणी कुठं नेऊन चालवलं होतं? पाणी घेऊन चालले होते. लोक म्हणले अहो गाडी होती, गाढवाला पाजतात काय, ते कुठलं पाणी? रामेश्वराचं पाणी. आणि तुम्ही गाढवाला पाजता का? कांदा सुजला आणून. लोकांना गाढव दिसत होता, नाथबाबांना काय दिसत होता? लोकांना काय दिसत होता? गाढव. तुम्ही उद्यापासून चालू करा, सकाळी उठून बघा, समोर कुत्र बसलाय, त्याच्या अंतःकरणाचा भाव बघा, त्याचा आत्मा ना आपला आत्मा एक करून बघा बरं, त्याच्याकडे बघा. आणि त्यावेळेस देव हा कुत्र्याच्या रूपात नटला का येतो असं बघा. तुम्हाला देव दिसत. आणि जगाला काय दिसत? जगाला काय दिसत? जगाला कुत्र दिसणार आहे. तेच वरती नाथबाबांची होती. तुमचा श्वास आणि कुत्र्याचा श्वास वेगळा आहे का? एक आहे. एक आहे. त्याचा आत्मा आणि तुमचा आत्मा एक आहे का वेगळा आहे? मग तुमचा जर आत्मा देव असेल येड्या हो, मग कुत्र्याचा आत्मा काय आहे? मग आत्मा तुमचा मर्यादित तुमच्या पुरत आहे का? जगभर आहे? जगभर आहे. म्हणजे त्या सगळ्या लहान मोठा छोटा मोठा सगळ्यांमध्ये, हत्तीमध्ये बी तेच आहे ना. मग हत्तीमध्ये बी एक आहे. जे चैतन्य देव आहे ना, ते चैतन्य ओतपुरत आहे ना, आहे. मग आता मला सांगा कुठल्या मंदिरात जायचं? आता कुठं शोधायचं? तरी सुद्धा देवत्वाला ज्या मार्गाने निघाला साधक, तो देवत्वाला प्राप्त का होत नाही? भ्रांती. आज बी त्याची इच्छा आहे, आज बी त्याची अपेक्षा आहे की देव काहीतरी करल मला, देव काहीतरी सुख देईल मला, माझ्या नवऱ्याला अक्कल देईल देव, माझ्या नवऱ्याला अक्कल देईल. म्हणून बी काही घेऊन जातात बरं का. उद्यापासून जाऊ नका म्हणून बी काय घेऊन जातात. तिथे गेल्यावर माझ्या नवऱ्याला अक्कल तरी येईल, जाऊ दे, चला मला घेऊन. नंदीच्या कानात सांगते नवऱ्याला अक्कल येऊ दे तिथे गेल्यानंतर. नंदीच्या कानात कोण सांगते का? सांगितलं तर समजा हेच सांगितलं. सांगते का? कधी पाहिलंय का नंदीच्या कानात सांगतात? नंदी असतो मोठा महादेव असतो, त्या कानात बोलतात हळू, तेव्हा समजायचं आपलं काहीतरी कारण चाललंय.
आपलं काहीतरी करणार चाललं. म्हणजे काय माहितीये का, अज्ञान. काय आहे? अज्ञान. अज्ञान कसं जाईल? सद्गुरूकडनं जोपर्यंत ज्ञान समजत नाही तोपर्यंत अज्ञान जात नाही. ज्ञान आहे तुमच्याकडे, सगळं देव करतो तुमचं सगळं देव करतो. तुम्ही नाकारले तरी तुम्हाला देवाला घेऊन जाणारा बी तेव्हा साक्षी देवच आहे. मी काय म्हणलं? देवाला घेऊन जाणारा सुद्धा कोण आहे? तुम्ही ते पंढरपूरला जाणार आहे ना उद्या, तुमचं घोटुडं बांधतो कोण माहित आहे का? देवच बांधतो. तुम्हाला पिशवी उचलून सोबत कोण चालतो? देवच चालतो. पण तुमची भ्रांती काय झाली माहितीये का? मी करतो, मीच करतो, मीच करतो, हीच भ्रांती. मग ही भ्रांती कधी निघेल? जोपर्यंत सद्गुरू भेटत नाही. सद्गुरूची भ्रांती गेली नाही, मग तुमची भ्रांती कधी जाणार? सद्गुरूला गाढव दिसतो, मग तुम्हाला देव कसं दिसतात? तुम्हाला तो 2 गाढवं दिसतात. सद्गुरूला 1 गाढव, तुम्हाला 2 गाढव दिसतात. एक डॉक्टरकडे पेशंट गेला तेव्हा म्हणला, डॉक्टर 2 दिवस झालं मला धुंदलं दिसायला लागलं. मग ते म्हणला, या आतमध्ये या. चेक बेक केलं, बिंगा चष्मा लावून आणि बसायला सांगितलं. तर डॉक्टर म्हणले, हा काय झाले सांगा. पाहिला? म्हणले, अहो धुंदलं दिसतंय मला. म्हणले, तुला काय झालंय? हो डॉक्टर मीच आहे. म्हणले, मला तर 2 दिसत आहे तुम्ही. आता त्याला धुंदलं दिसतंय म्हणून डॉक्टरला किती दिसायला लागला? तुम्हाला 1 गाढव दिसतं तर त्याला 2 गाढव दिसते त्याला. असे डॉक्टर जर भेटले, तुम्ही दोघं कशाला आलात म्हणले, त्यावेळेस म्हणजे डॉक्टरला 2 दिसायला. सद्गुरु भी ऐसा है जैसा जंगल का शेर, ना किसी से दोस्ती ना किसी से बैर. सद्गुरु हात धरून ब्रह्मप्राप्तीचा संग करून देणारा पाहिजे. सद्गुरु कसा बी असू दे, बरमुड्यावर असू दे, सद्गुरु बरमुड्यावर असू दे, असं नका फेराव बघू की सद्गुरु असा दे. ब्रह्मप्राप्तीचा मार्ग त्यांनी सांगेल त्याला सद्गुरु करा. त्याचा बरे बरमुड्यावर फिरू द्या तो जगभर, काय प्रॉब्लेम नाही. हा देहावस्थेतनं सद्गुरु ठरवू नका. तो ब्रह्माच्या ठिकाणी स्थिर करून देतो तो माझा सद्गुरु. मग काय सांगत होतो? ओतप्रोत आहे. ते देव आपला केला, ते देव आपलाच केला. मग आपला तो एक देव करून घ्यावा. पुढं काय? तिने विना सुख आणि देव एकच आहे. पुढं काय आहे? एरती माय, काही पण कर. दुःखाची आहे का नाही? सगळं दुःखदायी आहे संसार. दुःख बावंडवडी आहे, हा सुखाचा विचार इथं कुठंच सुखाचा विचार नाही. तरी सुद्धा तुम्ही सोडा म्हणलं तर ऐकत नाही. तुम्ही म्हणा, बाबा तुम्हीच नाही सोडले, आम्ही कसं सोडणार? तुम्हीच नाही सोडले. तुम्ही 4 कामं करता, नाव सोडा म्हणता. हा नाही का? असं भ्रांती होऊ शकते. पण मी तुम्हाला योग्य ओळीकडे आणणार आहे. सुख कुठे आहे? सुख देवत्वात आहे. मग 3रं चरण काय माहिती आहे का? आठवते का बघा बरं. 3रं चरण काय? विसरले? परत रिपीट करा. आपुला तो एक देव करून यावा, तिने विन जीवा एरती मायके. हा 3रं काय? हा 3रं काय? विसरले? कुणालाच नाही जमत काय? तुम्ही अभंग 4 वेळा कीर्तन ऐकलात माझी. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे रती मायके. दुःखचे जंती नाही आधी अंती, अवसान अविनाशी करे आपुल्या ऐशी लावी मना पिसे. अंडरलाईन करा. आपलं कसं करायचंय? अविनाशी करे. महत्वाची गोष्ट ही जाणायचंय मला. अविनाशी करे म्हणजे काय? जे सत्य आहे ना त्याच्यावर स्थिर राहणे, आणि जे क्षणिक आहे त्याला दुर्लक्ष करणे. स्वतःला अविनाशी करणे म्हणजे काय? मला संघच नाही करायचा, सगळ्याचा संघ करायचा आहे, पण मला तिथं स्थिरता नाही. यायची. माझा प्रवास वैकुंठापर्यंत. मी कुठून आलो? काय नाव भाऊ तुमचं? पाठीमागे मी विषय झाला होता ना. आपण कुठून आलो? वैकुंठातनं आलो. कुठून? वैकुंठातनं. आपल्याला जायचंय कुठं? वैकुंठातच जायचंय. बोलत जा तुम्ही, वैकुंठातच जायचंय. मग वैकुंठ कुठं आहे? वैकुंठ कुठे आहे? ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ भरला गण दाट.
सर्व घटी एक पाहणे आणि जगाचा विस्तार हरी निश्चय करणे म्हणजे वैकुंठाने. वैकुंठात जाण्यासाठी, हरीच्या मध्ये जाण्यासाठी, हरी मध्ये विलीन होण्यासाठी तुम्हाला सद्गुरूचाच हात धरायला लागणार. तुम्हाला सद्गुरूचाच हात धरायला लागणार. तुमच्या क्षणिक सुखाला जर बघता, तुमचं क्षणिक सुख एवढं क्षणिक आहे ना, आज पाय दुखतोय आणि पायाला तुमच्या भिजवटो बाम लावला, एवढंच दुःख आहे तुमचं. पण तुम्हाला संतांना हे दुःख कळतं की जन्म मरणाचं लय मोठं दुःख आहे यांच्या पाठीमागं. संतांना हे कळलं की जन्म मरणाचं दुःख लय मोठं यांच्या पाठीमागं, आणि जन्म मरणाचं दुःख संता वाचून कुणीही चुकवू शकणार नाही. जोपर्यंत तुम्ही अविनाशी होत नाही तोपर्यंत तुमची सुटकाच नाही. किती जन्म घेणार मग? एक एक यातना आहे, आईच्या उदरातली यातना आहे, बाहेर जन्म घेतल्यानंतर यातना आहे. कमी आहे का? कमी नाही ना, कमी नाही. तुम्ही इतकं दुःख आहे की जीवाला लक्षात राहत नाही. दुःख इतकी तळमळ आहे त्याची, जीवाला लक्षात राहत नाही ना. तुम्हाला काय यातना झाली नाही लक्षात राहिली. तुम्ही बाहेर आल्यानंतर किती यातना झाली नाही लक्षात आली. आता आमच्या दिदीचं बाळ 3-4-5 महिन्याचं आहे, त्याला काहीच कळत नाही. त्याला गरम पाणी होतं त्या, डोक्याला नाव माकू घाल त्या, त्याला हातापायाला धरून वडा त्याला काय सांगता येत नाही, काहीच नाही. पण दुःख मोठं आहे ना. दुःख किती मोठं आहे. हे दुःख चुकवायचं असं संतांना दया आली, म्हणली हे दुःख लय मोठं आहे, हे दुःख घेऊन बसलाय जीवानी, हे दुःख घेऊन बसले. ह्याने असं म्हणले आणि त्याने असं म्हणले. मी काय तसं आहे का? मी असं आहे, मी असं आहे. मग हे कमवायचंय, ते कमवायचंय, मला एवढं कमवायचंय, अमक्याने गाडी घेतली, मला हे करायचंय. हे दुःख फार छोटं आहे आणि फार क्षणिक आहे, फार क्षणिक आहे. ही इच्छा वासना ही थांबत नाही. तुम्हाला गाडी घेतली ना, आता दुसऱ्याची गाडी येऊन तुमच्या गाडीच्या शेजारी उभं राहिली की संपला तुमचा विषय. आम्हा दोघांना गट स्कूटर होती, स्कूटर. त्यांच्याकडे स्कूटर होते आणि माझ्याकडे एक जुनी गाडी होती. आता त्यांच्याकडे 4 व्हीलर आहे. आता ही इच्छा थांबली नाही. त्यांचा मुलगा म्हणतो जाऊ दे, आता नवीन बाजारात ते आले ना, आता हिला काढू वरचे पैसे लोन करून बरोबर. हे म्हणतात हा, म्हणजे हे जीवाची अवस्था आहे. संसारातलं सुख असंच असतं बाप्पा. हो, संतांनी हे सुख पाहिलं. कुठलं दुःख कुठलं पाहिलं? जन्म मरणाचं दुःख. याला थांबवायचं आहे. आणि जोपर्यंत हरीची प्रचिती येत नाही तोपर्यंत जन्म मरणाचे इच्छा जोपर्यंत निरीच्छा होत नाही, इच्छा जोपर्यंत निरीच्छा होत नाही, जोपर्यंत अविनाशी होत नाही, म्हणजे ज्याला नाश पावतच नाही ते ब्रह्म, जोपर्यंत होत नाही तोपर्यंत. एकदा ब्रह्म झालं ना, नाही त्या विठाळ अखंड सोहळा, त्या नाही त्या विठाळ. अष्टभोग भोगणे माती नाही जाड, अष्टभोग भोगणे माते नाही जाड. याती कुळ माझे गेले हरपणे, श्रीरंगा वाचुने अनु रेणू. आता मला भगवंत एकच झाला, कारण मी पाहिला नंदाचा नंदन. मी पाहिला, त्याला पाहिलंय नाही, साठवलंय. हरी ओतप्रोत आहे, जगभर आहे. मंदिरात हरी, आता माझा निश्चय झालाय, मंदिरात हरी म्हणण्यापेक्षा हरी मध्ये मंदिर आहेच. माझा साधक हे म्हणू शकत नाही मंदिरात हरी. 2 घंटे झाले बाबा, 2 घंटे झाले. आयशाबास, आता माझा साधक म्हणूच शकत नाही. तरी सुद्धा अहम गंड येत असत तर त्याच्यासारखा पापी माणूस त्योच. तरी अहम गंड येत असेल एवढं समजून सांगून, तर त्याच्यासारखा पापी माणूस त्योच असेल. म्हणून सद्गुरू काय करतो? सद्गुरू आहे ना, साधकाला ब्रह्मप्राप्तीचाच विषय सांगतो. आणि ब्रह्मप्राप्तीचा विषय जर नसन सांगत तर तो सद्गुरूच नाही. तो महाराज असेल, बुवा असेल, तो काय असेल? महाराज असेल, एखादा कीर्तनकार असू शकतो, तो कोणतरी महंत असेल, कोणतरी संत म्हणून घेणारा असेल, पण सद्गुरू होऊ शकत नाही. गुरु काय झालेत माहित आहे? मंत्र तंत्र उपदेशिती आईशे घरोघरी आहेत आयती. काय म्हणलं? गुरु काय झाले? गुरु मंत्र तंत्र उपदेशिती आईशे घरोघरी आहेत आयती.
परी शिष्या ते मिळवी सत्य वस्तू ते मी श्रीकृष्ण तया ते सद्गुरु म्हणे. साधकाला ब्रह्मप्राप्ती करून देणारे विरळ राहिले. बाबांनी सांगितलं होतं 12 मैलावर एक दिवा लागला. आता बी तसंच तुम्हाला सगळ्यांमध्ये पेरले पण भोगवले किती. फिरत चाललोय आपण, पाऊस नाही, ओलावा नाही, त्यामुळं कावळे खाऊन गेले. ओलावा नसल्यामुळे कावळे खाऊन गेले, अंकुर फुटला नाही. एक बीज सुद्धा अख्खा वटवृक्ष बनवू शकतो. एका बीजामध्ये काय आहे? वटवृक्ष. किती मोठा वटवृक्ष पाहिलाय तुम्ही? मोठा किती मोठा पाहिलाय? 1 एकर पुरता मोठा पाहिलाय मी. ते कितीचं बी किती बरोबर बारीक आहे. एवढस बी, एवढस बिया, एवढशा बियामध्ये एवढस बी आहे, त्याच्यामध्ये अख्खा वटवृक्ष आहे. पण त्या बियाचा पूर्ण नाश व्हावा लागतो, तेव्हा त्याचं बीज आहे ना पूर्ण होत. म्हणून म्हणलं मी मजची स्तव झाली. पूर्ण बीजाचा नाश, एक बीजा केला नाश. एका बीजाचा पूर्ण नाश झाला, त्यामध्ये कणीस होत. मागायचं तर देवच, आता संसार नको. मागायचं तर देवच, आता व्यवहार नको. तो मज व्हावा, तोच मज व्हावा, वेळोवेळी व्हावा. पांडुरंग तोच मागणं असा. तुकाराम महाराजांच्या काळात तेच झालं, बाबाजी चैतन्याच्या काळात तेच झालं. मागितलं एकच मागितलं, आता नको मला काय, आता काहीच नको म्हणून. वृत्ती कशी झाली होती? लवण पाणी असे मिळे. वृत्ती कशी झाली होती? लवण पाणी अशी मिळे. काय उरले निराळे? काय उरले? तैसा समरूप झालो तुझं माझं हार बोलो. अंडरलाईन करा. लवण म्हणजे मीठ. मीठ समुद्रात गेलं, मिठाची हत्तीन झाली. हत्तीन उडी मारली समुद्रात. किती खोली आहे बघून तरी येते म्हणली. किती खोल आहे बघून तर येते. समुद्राची खोली. हत्तीन गेली. हत्तीन कशाची होती? आणि काय झाली? परत आला असेल 2 महिन्याने. काय झाले? तुकोबा म्हणले देव पाहावय असे गेलो. देवाला हुडकायला गेला तर देवत्वाला प्राप्त झाला. असं पाहिजे. पण देवाला हुडकताना तुकोबा आहे मी एक पळ आहे ना, बाबाजी चैतन्याचा हात धरला. मग रस्ता विचारला. म्हणले देवाला जायचा रस्ता सांगा मला. तुम्ही का नाही विचारत? एका हात धरून बोट धरून ठेवायचं, सांग मला देवाचा रस्ता. या रस्त्याने कसं जायचं सांग मला. हा, ह्या रस्त्याने जायचं. आता सोडत नाही. आता मी निघलो. हा, देव मागितला. बऱ्याच लोकांनी संसार मागून पाहिला आणि बऱ्याच लोकांनी संसार हा ढासळून पडला. सगळ्यात मोठं उदाहरण शेवट मांडतो आणि आपण पुढे चालू. सगळ्यात मोठं उदाहरण महाभारताकडे जा. महाभारतामध्ये श्रीकृष्ण भगवंत आहे ना, काय शब्द आहे बाबा त्याच्यात? दोघांमध्ये वाद मिटवण्यासाठी काय शब्द आहे? मध्यस्थी करून दोघांमध्ये दोन्ही इकडे पांडव होते, इकडे कौरव होते. तर दोघांमध्ये मध्यस्थी करून आहे ना, युद्ध करू नको हा विषय मांडायला गेले होते. तर सुईच्या डोकाडू सुद्धा आहे ना भूमी देणार नाही असं कौरवांनी सांगितलं. त्यावेळेस श्रीकृष्ण भगवंत म्हणले उद्या सकाळी वाटण्या होत्या, तुम्ही दोघं तुमच्या मतीनं कोण येणार आहे? म्हणले दुर्योधन मीच येणार. आणि इकडे विचारलं तुमच्या मध्ये कोण येणार? असं वाटलं होतं धर्मराजा मी येतो, पण धर्मराजा म्हणले अर्जुन येऊ. म्हणले छोटा आहे बघा चुकीचं मागल. भगवान म्हणले छोटा आहे चुकीचं मागू शकतो. ते म्हणले ते मागल ते घेऊ आम्ही. ते 100% भावाचा विश्वास होता. आणि मग सकाळी उठल्याबरोबर ब्रह्मप्राप्तीच्या ठिकाणा कृष्ण उठण्याच्या अगोदर अर्जुन गेला. आता ही स्टोरी तुम्ही पाहिलेली ऐकलेली. अर्जुन गेला ना, अर्जुनाच्या तिथं गेला. ते अर्जुन भगवंताच्या पायापाशी बसला. आता भगवंताच्या पायापाशी बसल्यानंतर देव झोपलेले होते. ही संकल्पना आहे. देव कधी झोपत नसतो. देव झोपलं की समजायचं सृष्टी झोपली. देव झोपली की समजायचं सृष्टी झोपली जाग्यावर. आणि देव लोक आता तुमच्या समोर दरवाजा लावतात देव झोपलेत म्हणतात. अहो तुम्ही तर नाही काय पांडुरंगाच्या मंदिरात सुद्धा मला म्हणले आता देवाची झोपायची वेळ आहे. आता तर मला वाटलं काय बोला यांना, देवाची झोपायची वेळ आल्यावर. अरे नदी थांबल ना, पाणी सुद्धा नदीचं जाग्यावर थांबल देवाने झोपला तर.
नदी कशी जाईल पुढं? झाडं वाढायचे नापक्यात, हवेत उडणारा पक्षी तिथंच खाली पडल देव झोपला तर. हे विमान चाललेलं जागेवर खाली, ही कोण चालवतंय? मग देव झोपल होय? आता हे सांगायला आणि ऐकायला बी लोक राहिले नाही, सांगणारा तर राहिलाच नाही राहिला. आणि सांगणाऱ्याला म्हणले काय सांगते देव झोपायला जपते, सांगते अख्खं पंढरपूर सांगते देव झोपायची वेळ झाली. आणि तुम्ही काय सांगता आता काकड्याची वेळ झाली की ते उठत्यात. मग उठा पांडुरंगा दर्शन द्या सकाळा, मग पांडुरंगाला उठवायला हे जातात. असं होऊ शकतं. आणि मग देव झोपलेले होते असं तुम्ही बी घ्या आता तात्पुरता. देव झोपलेले होते, पांढर पायापाशी अर्जुन जाऊन बसला. दुर्योधन हा अहंकार आहे आणि अर्जुन हा साधक आहे. आणि साधक असेल तर अहंकार नसेल, अहंकार असेल तर साधक नसेल. ह्यालाही अंडरलाईन करा, लिहून ठेवा. साधक असेल तर अहंकार नाही, आणि अहंकार असेल झुकत असेल तर साधक आहे, आणि झुकत नसेल तर तो साधकच नाही. अहम असेल तर तो साधक नाही, आणि साधक असेल तर अहम नसेल. गंड असेल तर साधक नाही, आणि गंड नसल आणि साधक जर असला तर त्याच्यामध्ये काहीच राहत नाही. निथळ लव्हाळे, लव्हाळे माहिती का? मोठे मोठे झाड मोठ्या मोठ्या वावदानामध्ये तर तुटून पडतात, पण लोहाळे तात्पुरतं वागतात, परत असतात. माझा साधक तसं आहे, हा माझा साधक कसं आहे तसं आहे. म्हणून साधक व्हावं. साधक ही दशा देवप्राप्तीच्या मार्गात निघालेला जीव आहे. देवप्राप्तीच्या मार्गात निघालेला जीव साधक आहे. तसं अर्जुन पायापाशी होता, पायापाशी बसलाय आणि सहज देव असं झोपलेत. कल्पना करा, दुर्योधन येऊन डोक्यापाशी उभा आहे, डोक्यापाशी उभा आहे. सहज डोळ्यात देवाने डोळे उघडले तर समोर आहे ना अर्जुन बसलेला होता. अरे अर्जुन कधी आला म्हणून विचारलं तर पाठीमाग नाव आला, मी पहिला आलो होतो देवान, तुम्ही काय अर्जुनाला म्हणता? आता हा अहंकार आहे तुम्हाला. ते असे पुरेशे तुम्हाला दुर्योधन तुम्हाला ह्या जगतात दिसत असतात. बरं जाऊ दे, आता कोण आले पहिलं, कोण आले, काय मागायचंय सांगा. मागताना सांगितलं अर्जुनाला, नाही नाही मी मागणार म्हणून सांगितलं दुर्योधनाने. तुम्हाला असे दुर्योधन लय बघत, तुमचं वाक्य पूर्ण होण्याच्या अगोदर त्याचं वाक्य समजायचं ह्याला दुर्योधन रोग लागलाय. तुमचं वाक्य ऐकूनच घ्यायची तयारी नाही. तर हा रोग कोणाचा आहे? हा दुर्योधनाचा रोग आहे. समोरचा ऐकूनच गेला तयार नाही. मग अर्जुनाने विचारलं का, म्हणले मागायचं तर माग बाबा. काय दुर्योधनाला तुला मी म्हणले देवा मी उचलणार आहे पहिलं. म्हणले उचला. एक बाजूला मी आहे आणि एक बाजूला जेवढं काय सैन्य आहे तेवढं सैन्य आहे. म्हणले सोपं केलं की देवा, लय भारी केलं म्हणले. मग दुर्योधनाने सगळं सैन्य जेवढं आहे तेवढं उचललं आणि मग अर्जुनाला विचारलं. म्हणले बाबा रे आता काहीच राहिलं नाही, मग आता तुला काय देऊ? म्हणले जे राहिले ते मला द्या. अर्जुनाने काय मागणी केली? हा ज्या दिवशी हे वाटणे झाले कौतुकाने त्यांचे धर्मगुरु, त्यांचे गुरुजी होते. कोण होते त्यांचे गुरु? कोण होते? ज्यावेळेस मोठे मोठे रती महारथी होते, कृपाचार्य होते, द्रोणाचार्य होते, ही सगळी मंडळी बसली होती. त्यावेळेस कौतुक आणि गदा घेऊन गेला. म्हणले वाटण्या कशा बराबरीच्या झाल्या पाहिजे होत्या. म्हणले ह्यांनी विचारलं, आंधळ्या बापाने विचारलं, म्हणले काय मागितलं सांग. त्यावेळेस सांगितलं पूर्ण जेवढं सैन्य आहे तेवढं सगळं माझ्या वाट्याला आलं. आणि म्हणले राहिलंच काय रे, राहिलंच काय देव? मग विचारला बापाला, विजय कोणाचा होईल? म्हणले जिकडं भगवंत आहे तिकडं विजय होईल. कुठं विजय होईल असं नाही सांगितलं, तुमचा होणार नाही, तुमचा होणार नाही असं सांगितलं नाही, पण विजय तुमचा निश्चित नाही. पांडवांचाच विजय. कारण काय? त्यांनी काय केलं? आता तुम्हालाही सांगतो, हे कलियुग आहे. ह्या कलियुगामध्ये संसारात राहून जर तुम्ही संसार उचलला तर तुम्ही कुणाच्या परंपरेत आहे ते तुम्ही म्हणा, मी नाही म्हणा. या कलियुगामध्ये राहून जर तुम्ही दुर्योधनाचा संसाराची बाजू, व्यवहाराची बाजू जर तुम्ही उचलली जोमाने, तर तुम्ही कुणाच्या कुळात चालले?
आता ही वेळ आहे, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा, सकाळच्या पायी माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. म्हणून हा परमार्थ करत असताना, परमार्थ याने श्रेष्ठ धन. परमार्थ काय आहे? महाधन आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. अरे संतांकडनं देवाचे पाय धरून समजून घ्यायचे आणि पाय धरायचे. संतांकडनं देवाचे पाय. सोपं, एवढं सोपं, ह्याच्यापेक्षा सोपं मी सांगूच शकत नाही. पाय तुझे रे पाय तुझे गुरुराया गुरुराया, हीच माझी देव पूजा. ओ पाय तुझे रे पाय तुझे गुरुराया गुरुराया, हीच माझी देव पूजा. गुरुचरणाची माती हेची माझी भागीरथी. संत चरण जरी लागलं ना, चरण नामच संत चरण आहे. नामच संत चरण रज लागता सहज. सद्गुरूंच्या दासांचा 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 दासवा. काय म्हणले माझ्या बाबांनी अभंग आहे का? सद्गुरूंच्या दासांचा दास व्हा तरी तुमची सुटका होऊन जाईल. तुम्ही जरी कुणाला सांगितले त्याची सुटका होईल. चला, तुम्ही कुणाला सांगितलं आणि त्याची सुटका होईल. कारण तुम्ही सांगत नसता तर सद्गुरु शब्द घेऊन आपला. हे ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वरी नाही, ज्ञानेश्वर महाराजांचा शब्द स्पर्श. तुम्ही ज्यावेळेस तुम्ही एखाद्याला सांगाल ना, त्यावेळेस तुम्ही माझं सांगणार आहे, तुमचं नाही सांगणार. तुम्ही तुमचं हे नाही सांगणार मी ट्रॅक्टर घेतले नांगराचं चालू, तुम्ही माझं सांगणार. म्हणून तिथं शब्द कुणाचा झाला? माझा. ते बी माझा नाही, मी कुठून आणले? तिकडनं आणले. म्हणून हे शब्द दासांचा तो दास होय त्यांचा परब्रह्म राम वशिष्ठ शरण कृष्ण संदीपाने गुरु केला. हे विषय काय चालला होता? तू म्हणे तू काय कर, हे मजचे स्तव झाले परी म्या नाही केले. जो देह अभिमान आहे, मी जे करता भाव आहे तो करता भाव त्यांनी करताय, त्यांनी केलेले. मी तो फक्त नोकर आहे असं जरी म्हणले तरी, हा फक्त नोकर आहे. मी त्या दिवशी अभंग, तुम्ही होते ना त्या दिवशी विठ्ठल मंदिरात, तुम्ही होते ना? नव्हते? कोण कोण होतं? हा, मी कुठला अभंग घेतला होता? असं का म्हणत नाही? कुणाची डेअरिंग होती अशी? असं कुणाची डेअरिंग होती? संतादारी कुत्रा झालो. कोण म्हणते असं? कोण म्हणत नाही. त्याला कुत्र व्हावं लागतं, त्याला कुत्र व्हावंच लागतं. आता महाराज व्हायला लागलं. आता महाराज झाल्यामुळे त्यांना नाही ना समजत. कुत्र झाले तर मग मात्र हा म्हणून हे मज शिस्तव झाले परी म्या नाही केले. ऐशी चोच जाणं त्याले तो सुटला. बंद करायचं असेल तर सांगा मला. शेवटचं तुम्हाला 10 मिनिटं सांगतो कसं करायचं. असू द्या, त्याच्याने कुठं जमणार आहे का? हे शेवटचा दृष्टांत सांगतो. तुम्हाला जे दिलंय ना त्याचा विनियोग सांगतो. इतका गोड विनियोग आहे. ते जर तुम्ही केला का इतकं सोपं जाईल. कसं? एक राजाच्या घरी आहे ना, एक पाहुणा आला. मी पहिलं सांगितलंय का नाही? सांगितलं असतं. तुम्ही जुने आहेत म्हणल्यावर सांगितलं असतं. राजाच्या घरी पाहुणा आला. राजा इतका मोठा होता. तुम्हाला सुद्धा इतक्या मोठ्या घरी नेऊन बसवलं ना, तुम्हालाच कळणार. कल्पतरू टळवटी जोपणी बैसला. हे जे तुमची परंपरा आहे ना, गुरु परंपरा, ते कल्पतरूचं झाड आहे. काय आहे? कल्पतरूचं झाड आहे. आणि तुमचं कुळ, आता तुमचं कुळ हे नाही झालं देवमान्य कुळ आहे, धुमाळ. आता तुमचं कुळ जर कोण विचारलं तर ठामपणे सांगायचं ब्रह्मा तेरी दत्त. हे कुळ आपले, हे कुळ माझा देहच जळलाय, मेलाय. आता काय त्याला मळक्याचं सांगायचं? आता ते मळक्याचं काय सांगायचं? पांडुरंग गोराडे मी म्हणून. माझं कुळ काय माहितीये का येडे? माझं कुळ ऐकायला सुद्धा तुला लायक व्हायला लागत. माझं कुळ ऐकायला सुद्धा त्या कुळाला मी जोडलो. ब्रह्मा अत्रि दत्त नारायण लक्ष्मण बलभीम सत्यानंद शांतमाई बडोवा किरवा सुपरवा. हे माझी कुळ परंपरा आहे. हे कल्पवृतरूचं झाड आहे. काय आहे? म्हणून मी सगळ्या साधकांना सांगत असतो घरात मालिका ठेवा.
हे कल्पतरूचं झाड आहे. आणि कल्पतरू तळवणी जो कोणी काय होणे त्याला सांगायचं होते, अरे मनात येईल ते सिद्धी पावेल, मनात येईल ते सिद्धी पावेल. कामधेनू आहे ते. काय आहे? कामधेनू आहे ते. काय आहे? तुम्हाला जे दिले ते अमृत आहे. तुम्हाला जे दिले ते काय आहे? अमृत आहे का नाही? प्रमाण आहे तुमच्याकडे? काय नाही. हरिपाठ करत नाही तुम्ही. साधी प्रमाण तर देत जा. नामामृत गोडी. हा, नाम अमृत आहे ते. काय आहे? नाम अमृत आहे. माझे साधक नाम अमृत सेवन करणार आहेत, अमृत खाणार आहेत, भाकरी खाणार नाही, नाम अमृत खाणार. कसं चेहरा पाहिजे मग? मरका पाहिजे का? मरका. काय चाललंय क्या? अरे क्यों शक्ल बिगाड़ी है, रोते क्यों हो, सूरत ही वैसी है, रोते क्यों हो, क्या करू, सूरत ही वैसी है. मग राजाच्या घरी लांबत नका थांबू, मला थांबवत जा. राजाच्या घरी पाहुणा आला. पाहुणा आल्यानंतर नीट लक्ष द्या. पाहुणा आल्यानंतर त्या राजाने सांगितलं, बघा आता आलाय ना दुमा, तुम्ही दोघं जा, त्याची व्यवस्था करा. तुम्ही दोघं गेले. कल्पना करा, नका जो कल्पना करा. तिथे गेले. ते पाहुण्याच्या हातातलं पिशवी घेतली आणि मग राज दरबारामध्ये घेऊन चालले होते. राज दरबारामध्ये राजा वाट पाहत होता. आपण ले नमस्कार ते आधी म्हणजे आलात तसं आंघोळ करायला जा. आलात तसं काय करायला जा? आंघोळ करायला जाता. आंघोळ करायला म्हणजे बकेटाने करायचं नव्हतं, सरोवर होतं. काय होतं? सरोवरामध्ये आंघोळ करायचं. तुम्ही दोघांना जे सांगितले ते सांगा त्यांना जाऊन, असं राजाने सांगितलं. आणि मग तुम्हाला सांगितलं की बघ त्याला रानात सांग, हे सरोवर हे असं सरोवर नाही, या सरोवर मध्ये राहताना जिवंत राहा. काय? जिवंत राहा. नाही तर तसं न्हावू नको. तसं जर न्हालात, तसं जर न्हालात तर त्याच्यामध्ये मगर राहत्यात, तुला खाऊन टाकतात. हे जीवाची दशा आहे. आंघोळ करायला उतरला, आंघोळ करायला पायऱ्याला उतरला, आंघोळ करायला कपडे काढून उतरला पाण्यात. पाणी शुद्ध करून भरलेलं होतं, रत्न जोहराने भरलेलं होतं, कमळाचे फूल होते, सुगंधित अत्तर होते. त्या पाण्यात तो उतरला, पाण्यात आंघोळ केली, लगी बघीनं बाहेर आला. बरं झालं म्हणले आला. राजाने चांगली शॉल दिली पांघरायला, पांघरला. आंघोळ केली म्हणले केली की. कुठं आंघोळ केली म्हणले खरं सांगू का? काय? मरणाच्या भीतीने मी पाहिलंच नाही. मरणाच्या भीतीने कुठं होता म्हणजे मी, तुम्ही म्हणले जागर राहा. मी नामाच्या ठिकाणी एवढं जाग होतो की मी आंघोळ केली, मला कळलंच नाही. आणि कशात केली हे तर कसं कळणार? बरं नामाची विनमुख राहा तर मगर खाऊन टाकाले हे सांगितलं होतं तुमच्या माणसाने. बरं जाऊ दे, मरू दे म्हणजे. चला आता पुढं म्हणजे ते लवकर चला आता म्हणले. वेळ संपत आली आणि म्हणले आता काही तुम्हाला बघायचंय का? म्हणले तुमचा महल बघायचं वा, लय मोठा आहे. म्हणले ह्या महलाला 10 दरवाजे, ह्या महलाला 10 दरवाजे, ह्या बंगल्याला 10 दरवाजे आहे. तसं ह्या बंगल्याला 10 दरवाजे आहे. इस बंगले को 10 दरवाजे, बीच में पवन का आवत जावत कोई नहीं देखे, सबसे बड़ा अचंबा. अचंबा म्हणजे काय? आश्चर्य. बंगला खूप बनाया वे 90, अंदर नारायण सोया. आणि या बंगल्याला सुद्धा 10 दरवाजे होते. त्या दरवाजाला बंगल्याला सुद्धा 10 दरवाजे होते. पहिल्या दरवाजात पाऊल ठेवताना सांगितलं बघ, धुमाने सांगितलं बघ पाहुण्या, तू हा पाहुणा आलाय म्हणून इथपर्यंत आलाय तर खराय, पण आतमध्ये जाताना नामाशी विनमुख राहिला म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी जर झोपला तर ह्याची तुळई ना सोन्याची, तेच तुझ्या डोक्यात गपकन पडलं आणि मरून जाशील. पहिल्या दरवाजात घुसलं ते, हव्या दरवाजात कधी निघाला कळलंच नाही. पळत आलं राजाकडून, पाहिलं त्याची पडदे लावले, ते अमेरिकेवरनं मागवले, ते दरवाजा असं आहे, ते दरवाजा तसं आहे, ते तळे आहे तसे आहे, ते सोन्याचं आहे तसं. राजा म्हणलं काहीच नको सांगू, मी काहीच नाही पाहिलं. का? भीतीपोटी आहे ना, नामस्मरण एवढं करत गेलो की कुठून गेलो कुठून गेलो कळलंच नाही. हे मी काय सांगतो कळलं का? बरं जाऊ दे म्हणले, आता तुला आला जेवण करायचं. जेवायचं, बसा जेवायला. जेवायचा नियम सांग. जेवण करताना
नामाशी विनमुख असताना खाल्लं तर जे स्वयंपाक करताना बाईने शिवाय दिले होते तेवढ्या बुद्धीत जात्या. मी काय म्हणलं, नामच करता मारता जर नामस्मरण करता करता जेवलं नाही, तुम्ही कुणाच्याही घरी जा, बाबा म्हणायचे ताजं करून खा, बाबा म्हणायचे ताजं करून खा, म्हणजे तुम्ही कुणाच्याही घरी जा, नामस्मरण करत जर खाल्ले तर ते ताजं सुद्धा शिळ होत, जे शिळ असलं तरी ताजं होईल. तर आणि विनमुख जर असेल तर ते ताजं असलं तरी शिळ होईल, आणि सन्मुख जर असेल, माझी भाषा कळते का, तर शिजा असलेला सुद्धा ताजं होईल. तर नामाशी विनमुख नका राहू. जेवण करताना सुद्धा राम म्हणता ग्रासो ग्रासी, ग्रासो ग्रासी तोची जेवीला उपवासी. राम म्हणता पावलो पावली, राम म्हणता वाट चाली, यज्ञ पावलो पावली. राम म्हणता वाट चाली म्हणजे पहिला पाऊल ठेवता ठेवता राम म्हणलंच पाहिजे, पहिला घास घ्यायचा घेता राम म्हणलाच पाहिजे. ते दाखवण्यासाठी राम नका म्हणू, म्हणजे श्वासाने राम म्हणा. नाहीतर तुम्ही म्हणसाल उद्या मला घरी बोलवसाल आणि बाबा तुम्ही जेवले मला सांगतात तुम्हीच राम नाही म्हणले जेवताना, नाही का. राम निर्गुण राम सांगितलंय तुम्हाला. एक राम दशरथ का बेटा, दूजा राम गट गट में लेटा, तिजा राम जगत पसारा, चौथा राम सबसे नरा. जे अतूट आहे, जे कायम आहे, ते राम आत्माराम आहे. आणि ते निर्गुण रामाचं नाम तुम्हाला नाम श्वासात बसवलं, तुमच्या नाकात बसवले, त्याची हाजिरी सतत आहे. 21,600 वेळा सतत आहे, सतत. त्याच्या ठिकाणी जागा राहा जेवताना. ते जेवायला बसला, पंचपक्वान वाढल्यानंतर त्यांनी सांगितलं, बघ बाळा काय जेवणाला तुला जिथं बसवलंय, जर तू राम म्हणला नाही तर अख्खा स्लॅब दोघं बी मरू. त्यांनी इतकं जोमाने खाऊन घेतलं, काय खाल्लं ते बी कळालं नाही. राजाने विचारलं, म्हणजे जेवला का भाऊ, म्हणजे जेवलो. आता झोपा जाऊ. झोपायला नेलं, तिथं आहे ना आलिशान महल होता, हातपाय दाबायला दाशी होत्या. आता झोपायला दंडलपची गादी होती. जाताना तो म्हणे सांगितलं, कानात माहिती आहे ना, झोपताना सुद्धा जाग राहा, नाहीतर घंटावरती बांधली डोक्यात होती, सकाळी उठताना मयत होऊन उठशील. इथं लय लोक मेल्यात, इथं लय लोक. आणि हे खरं आहे, याचा मालक तुम्हाला संकल्पना आता वाटते, हे वाटतंय. ह्याच्या अगोदर एक मालक होता, ते बी मेलाय. ह्याच्या अगोदर एक मालक होता, ते बी मेलाय. ह्याच्या अगोदर एक मालक होता, ते बी मेलाय. आता हा मालक झालाय, हा बी काय होणार आहे. त्यांनी काय चुकीचं सांगितलं होतं. इथं जेवढी आल्यात ना, खरं सांगू का तुम्हाला, कुणाला नका सांगू, खरं शमशान हेच आहे. लय मोठी डेअरिंग करून बोलतोय मी. खरं शमशान काय आहे, घरच आहे. जेवढे बी घटलेत ना मडी घाट, जेवढे बी घटलेत ना, इथंच घटल्यात. आपण तिथं नेऊन त्याच्यावर संस्कार केलाय आणि म्हणतोय का आपण तिथं मडी घाट. खरं मडी घाट हेच आहे, पण ह्याला कळत नाही जीवाला. हे सांगणारा भेटला नाही ना. जेवढी बी मडे घटल्यात, बा आजा मेला, पंजा मेला, देखत देखत तो बी तैसा झाला. अरे तो बी तसाच झालाय. इथं बाप घटलाय, आजा घटलाय, बाप घटलाय, नातू बी जाणार आहे. तू काय थांबणार आहे का. सांगताना जाताना झोपताना झोप, जाग झोप. जागा विनमुख, श्वासाची विनमुख नाही, सन्मुख होऊन झोप. तो झोपला काय, झोपलाच नाही. रात्रभर राम राम चाललं होतं. सकाळी उठून आला, टनाटन उड्या मारत राजाच्या समोर. म्हणली कस काय झालं, काल आंघोळ, महल पाहिला, जेवण केलं, आणि मग रात्री झोप कस काय आली. म्हणली खरं सांगू का, मरणाच्या भीतीने नामाशी इतकं सन्मुख राहिलो की मी हे सगळं भोगलो, पण भोगलंच नाही काही. मी हे तुम्हाला का सांगतो, स्टोरी सांगतो का, टाइमपास सांगतो का, मला काम नाही म्हणून तुम्हाला वटवट करतो का, प्रवचन सांगतो का मी, उद्या चांगलं प्रवचन आहे म्हणून ऐकून घेऊन निघून जायला, असं बी नाही. मी तुम्हाला जागर राहण्याचं, सगळ्या स्थितीमध्ये नामाशी कसं राहा, आणि शेवटी ववीकडे हे सगळं तुम्ही केलंय. पण मी करता भाव न ठेवता ये मजच स्तव झाले, परी म्या नाही केली ऐशी जो जाणतले,
तो सुटला गा पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा रामदास बाबा महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्यांनी खिचडी दिली, ज्यांनी अन्नदान केलं, ज्यांनी कार्यक्रम ठेवला, त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, 60 विडा दाता त्रिलोक्याचा. असंच त्यांचं जीवन उज्ज्वल, सुखी, समृद्धी, आनंदाने आणि आरोग्यदायी जावं अशी सदिच्छा शुभेच्छा देऊन पूर्ण विराम देतो. माझी सेवा इथं संपवतो. जय हरी.